आला आला फोन आला. ओके, ही वेळ झाली होती तर मला आपलं उगाच वाटलं कॉफीची वगैरे वेळ झाली आहे. अचानक ऐक ना, मला फोन घ्यायचा आहे. त्या आधी माझं एक हा, ठरवून टाका ना आता. आलेच मी. श्री म्हणतो त्यांचं त्यांना ठरवू दे, त्यांना ठरवायला वेळ दे. ओके, दिला. प्रत्येकालाच आपापल्या निर्णयासाठी वेळ घेऊ दे. तर शरयू आणि नर्मदा वहिनी त्यांचा स्वतःचा संसार करायला लागलेत. ते बघून मला त्याला भेटायचं की नाही हेच कळत नाहीये. म्हणजे गोंधळ उडतो माझा. आणि मला ठरवताच आलं नाही तर श्री, मला हे घर सोडून जायचं नाहीये. मला भीती वाटते, मला इथेच सेफ वाटतं. बेबी आत्या, त्यांनी काय ठरवलं असेल? रॅदर असेल ना, विचारावं का त्यांना? आपण मागे लागलोय असं तर नाही वाटणार ना? पण काय करायचं हे ठरवण्यासाठीच मदत हवी असेल तर छे, पण त्यांनी होकार दिल्याशिवाय काहीच होणार नाहीये. करू का फोन? नको नको, बाप रे, श्री काय म्हणेल? पण मी नुसतं विचारणार आहे ना, काय ठरलं असं विचारतेच. हॅलो जान्हवी, याहू. बेबी आत्या, काय होत आहे तुम्हाला? आनंद जान्हवी, आनंद. म्हणजे तुम्ही ठरवलंच सगळं? अगं ठरवायचंय कशाला आपल्याला, सरूनीच ठरवलंय ना आता. सरू मावशींनी म्हणजे? अगं सरूनी स्थळाला होकार दिलाय ना. नाही नाही नाही, म्हणजे होकार नाही आहोत, त्यांनी फक्त साईटवर ते स्थळ बघितलंय. अगं तिने बघितलंय ना, तिला पसंत आहे ना, झालं तर मग. इतकी वर्ष हेच तर जमत नव्हतं, आता सरूला मुलगा आवडलाय म्हणजे झालं. आपली सरू काय कुणाला आवडण्यासारखीच आहे. पण म्हणजे हे सगळ्यांना कळलंय का? दूधवाला आणि माळी काकांना सोडून बाकी सगळ्यांना कळलेलं आहे. आज जेवायला गोड काय करायचं ना ह्याची पण चर्चा चालली आहे. बेबी आत्या, तुम्ही काही विचार केलाच नसेल ना? अगं तोच तर विचार करत होतो ना, शेवयाची खीर करायची का? तुलाही आवडते ना, चालेल तुला? हो आवडेल. हा बरं, मी करू का मग फोन बेबी आत्या? हो ठेव. ए लवकर या पण घरी. हो. बाय बाय. काय सांगताय काय वहिनी? सरे, अगं माझी बहिणी. बघितलं ना, शेवटी अत्यानंद महाराजांचीच पुण्याई कामी आली. कर्म माझं. या स्थळाच्या बाबतीत अत्यानंद बाबांचं नाव आलं नसताना तर जरा तरी विचार करू शकले असते मी नीट. पण तेही लोक महाराज करणारे. महाराज करणार? काय सांगताय? अगं तू वहिनी, तुला कळलं की नाही, हिने स्थळाला होकार कळवायला सांगितलंय. हो, आणि वंश हे स्थळ सुद्धा अत्यानंद महाराजांच्या छत्रछायेतलंच आहे. हो ना, अत्यानंद महाराजांचं निस्सीम भक्त आहेत ते. मला वाटतं आता अत्यानंद महाराज मी लग्न ठरवलं म्हणून बहुतेक सरूकडनं कमिशन घेणार आहेत. म्हणजे सरू आणि नवरदेव खाली आणि महाराज स्टेजवर. मंगलाष्टकांच्या ऐवजी मला वाटतं महाराजांची आरतीच होईल आणि वरात डायरेक्ट आश्रमात. हे मस्त. जेवायला फळ, त्याच्यापेक्षा ना लंगनच करा. हे पण रात्री घरी जा सरू. ए, निस्सीम भक्ताना आपलं असं घर आहे ना का डायरेक्ट महाराजांच्या कुटीतच? मला असं वाटतंय महाराजांनी पेरलेलं स्थळ आहे ना हे, म्हणजे ही कायमची आश्रमातच जाईल राहायला. सरे, अगं अरे देवा, गेली की. पण का निघून गेली? रागावली असेल ग, नाराज झाली असेल ती.
अगं पण आपण एकमेकांची मस्करी करत असतो ना, तिला काय माहिती नाही होत का आपण अशी का गेली ती? अगं हो, मलाही वाटलं आपण नेहमीसारखी थट्टा मस्करी करतोय म्हणून, पण ही एवढी गंभीर झाली ना. अरे देवा, हे प्रकरण मनावर घेतलेलं दिसतंय नी. इतनी धूप लग रही है, इसके लिए खाना पड़ता है. मिठा भी नहीं है इतना. एक प्लेट का कितना बोला तूने? 10 10 रुपया. 7 रुपया दूंगी मैं. नाही नाही 10 रुपया लेना. पैशाची काळजी करू नका. अहो मी आहे ना, नाही खाऊ खा, सावकाश सावकाश अहो, सावकाश होऊ द्या. खा 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 खा, शस्त्र देवाई, सावकाश खा. नाही नाही पैशाची काळजी करू नका तुम्ही. पार्सल देना एक प्लेट. हाँ, और एक प्लेट पार्सल भी देना. कैसा है? नाही ठीक आहे. हे बघा, मी तुमचे पैसे देईन परत. अहो शस्त्र बुद्धे बाई, अहो मी पैशासाठी नाही थांबवत तुम्हाला. अहो कशाला काळजी करता पैशाची? पैसा काय हो, जातो येतो, पण जुने संबंध जपणं फार महत्वाचं असतं नाही का? पण आता मी खरंच बदललोय. तू का? असेल. अहो असेल नाही, खरंच सांगतो मी. अहो माझ्यावर विश्वास ठेवा ना. आणि पैशाचा तगादा मी नाही लावणार तुमच्या मागे. अहो तुम्ही बदललेला असाल, पण आमची रडकथा काही बदललेली नाहीये ना. मी तुमचे पैसे सोडालो, पण परिस्थितीचा तगादा माझ्या मागे लागलाय नाही. तो काय आयुष्यभराचाच आहे का हो? काय झालं? काही झालं नाही. तेच तर मोठं दुःख आहे ना. याला 18-20 दारिद्र्य होतं ना, तसंच आहे अजून. काय सांगताय काय? नाही म्हणजे अरे रे 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 रे, पण काय हो, काय झालं काय असं? नाही आता तुमची मुलगी तर काय गोखल्यांची सून, आणि गोखले म्हणजे काय बाबा, कुबेर. उपयोग काय त्याचा? इतक्या श्रीमंत घरात मुलगी दिली, पण आम्ही आपले दात करूनच पोट भरतोय. अरे रे 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 रे, फार वाईट वाटलं हो ऐकून. काळजाला घर पडले, घर. पहा ना, हे असे हाल चाललेत माझे. जानू होती ना तेव्हा बरं होतं. आता अगदी सगळं घरकाम देखील मलाच करावं लागतं. बाई नाही ठेवली एखादी घरकामाला? बाई पैसे कुठून देऊ? दातावर मारून? तिथे आमच्या कपड्यांची ठिगळं काही जाता जात नाहीये. अरे रे, पण निदान जावयानं तरी समजून घ्यायला हवं होतं नाही का? नाही म्हणजे एवढी पैशाची चणचण आहे तर काही उपयोग नाही. आपलंच नाणं खोटंय. जावई बापू तरी काय बोलणार तिच्या पुढे? तिने अगदी गुंडाळून ठेवलंय त्यानं. जमाना खराब हो, जमाना खराब, दुसरं काय. हा, आता मी जर तुमचा जावई असतो ना, तर कदाचित हे चित्र वेगळं दिसलं असतं. हा नाही, मी तिला आधीच ठणकावून सांगितलं असतं, हो बाई व्यवहारामध्ये नाक खुपसू नकोस, नाही घरात लक्ष ठेव बरं का. अहो बाईला जर वेळी जागा दाखवली नाही ना, तर डोक्यावर बसते ती. पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी हो, काय बोलून उपयोग आहे? नशिबाचे भोग, दुसरं काय. नाही 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 नाही, गरिबांना नेहमीच तत्वज्ञान जास्त चांगलं येतं. तुम्ही जर मला वेळीच मदत केली असतीत ना, तर आज महिना 50,000 रुपये दिले असते मी. 50,000? हो. अहो पण मी तुम्हाला मदत करतच होते. मला तर सारखं वाटत होतं की तुमचं जानूशीच लग्न व्हावं म्हणून, पण तुम्हीच जानूच्या बाबांशी काही बाई बोललात. हो, ते तसं झालं खरंच, पण अजूनही मी तुमच्या जानूविषयीच प्रेम करतो. फार बुडालोय हो मी, खरंच सांगतो, फार बुडालोय. पण तुमच्या जावयानं डीसीपी कडे तक्रार करायला नको होती. ती करून फार मोठी चूक केली आहे त्याने. नाही बघा ना, आता मी डूक धरून बसलोच आहे ना. हा, आता कष्ट झालेत, पण एक दिवस त्याला असा डसेन ना, पाणी देखील मागणार नाहीत ते. असो, तुमच्या मुलीला मुलगी मानायलाही तयार झालो होतो मी. नाही म्हणजे तसा विचार केला, पण नाही जमलं. तिच्याशी मी फक्त प्रेमच करू शकतो, माया नाही. असो, नंतर 2-3 मुली बघितल्या, पण
तुमची मुलगी डोळ्यासमोरून हल्ली नाही. पसंत नाही का पडल्या? पसंत? अहो 35-40च्या थेरड्या त्यांच्याशी मी लग्न करू? मी? अहो मला शोभेशी नको का? जान्हवी सारखी. मला ना जानूचा आणि तिच्या वडिलांचा रागच येतो कधी कधी. एवढी अगदी हातची संधी घालवली त्यांनी. मी सुचवे ना तुम्हाला एखादी चांगली मुलगी मला दिसली तर? नक्की नक्की सुचवा. कशी नाचत 20-25ची हवी ती. हा नोकरी करणारी नको, फक्त तिने नवऱ्याची सेवा करावी. हो खरंच बघेन मी. पण मी कुठे काही जमवलं तर मला माझं कमिशन मात्र हवं. आहे तशीच आहे. नाही नाही आहे ना. अहो नक्की हे घ्या. हो अहो थोडासा भाग आहे कमिशन मधला. क्या? अहो, क्या क्या? तुम्ही म्हणजे ना. ठीक आहे मी मगाशी मात्र अगदी असंच बोलले होते. आता मात्र नक्की प्रयत्न करेन तुमच्यासाठी. नक्की. पैसे घेतले ना की मी काम करतेच. आणि लवकरात लवकर करा. नाजूक साजूक 20-25 इथली. हो निघू मी. हो या. अरे पार्सल तर घेऊन जा. अरे बेटा पार्सल दे दे पार्सल दे ना. नाही असू दे पैसे मी देतो. या तुम्ही या. हाय आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का. ला 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 ला. मला ना तू आता त्या वधूवर सूचक मंडळातल्या बायकांसारखी वाटायला लागली. 1 मिनिट, तू कधी गेला होतास रे वधूवर सूचक मंडळातल्या बायकांना बघायला? माय पॉइंट इज तू जर तिथे गेलीस ना तर तू तिथे फिट बसशील. श्री तू ऐकणार आहेस का आता माझं? बोला. हे बघ, म्हणजे तू मदत तरी करशील ना? त्याला अपोज नसेल ना तुझा? कशाबद्दल? सरू मावशींच्या लग्नाबद्दल. हा आता काय मी तिला समजावून बघेन. त्यातूनही ती स्वतःच्या मतावर ठाम राहणार असेल मग आपल्याला पुढे जावंच लागेल. अत्यानंद महाराज. हो बसा श्री. पण मी काय म्हणते, ते चांगले असतीलही, आपण थोडीशी माहिती हो काढू. हो 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 ते अत्यानंद महाराजांचे भक्त आहेत इतकी माहिती पुरे मला. पण हा कॉमन फॅक्टर आहे ना त्या दोघांमधला. म्हणून तर म्हणतोय आणखीन कॉमन फॅक्टर शोधायची गरजच नाहीये आपल्याला. हा एक फॅक्टर ऐकूनच गार झालोय मी. मी आणखी थोडी माहिती काढली आहे त्यांच्याबद्दल. काय? ऐक, मी त्या साईटवर फोन केला होता. म्हणजे कसं आहे, आपल्या आता जास्तीची माहिती असलेली बरी ना. आणि तुला सांगू का, जी माहिती साईटवर नसते ना त्यासाठी सुद्धा मी एक मिनिट म्हणजे तुमचं सगळं ठरलंय का? मग मी बोलून काय होणार आहे? लग्नाची तारीख ठरल्यासारखा का चिडतोयस तू? म्हणजे काय चिडणारच मी. मला काळजी आहे. सरू मावशी आहे ती. म्हणजे काय मला काळजी नाहीये? माझं असं म्हणणं नाहीये. तुला काळजी आहे पण म्हणून अगं मुळात आजकाल भांडायला का लागलायस सारखं माझ्याशी? मी भांडतोय? हो. सोड तू बस. तुझ्याशी काय वाद करणार? बस बस बस. अत्यानंद महाराज. सरू रुसतेस काय ग अशी? गंमत करत होतो आम्ही. गंमत करत होतो आम्ही. नेहमी नाही का गंमत करताना तू पण आमची साथ देतेस? हो साथ देतेस. मग आत्ताही असंच वाटलं तू देशील म्हणून साथ. तसंच वाटलं आम्हाला देशील म्हणून म्हणजे मला असं वाटलं तू काहीतरी बोलशील पण तू निघूनच आलीस. हे सरू, इंदू वहिनीला नाही का आपण इंग्रजीवरनं चिडवतो? हा मला नाही का इंग्रजीवर. 1 मिनिट, तुम्ही मला इंग्रजीवर चिडवता?
वाय वाय आय एम टॉकिंग इंग्लिश आत्ता हो म्हण हा हो 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 सरू शरयू नाही का विसरते आपण तिची चेष्टा करतो की नाही हा सरे 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 सरू माझी गुणाची. नको ना रागव सरे. अगं त्या म्हणतात ना की थट्टा मस्करी करत होत्या, गंमत करत होत्या. नको ना रागव. काही गमतीलाही काही लिमिट असतं. एरवी मी सुद्धा ऐकून घेते ना, पण आज जरा जास्तच झालं. सरे अगं नेहमीच तुझं अत्यानंद पुराण हा चर्चा. तुम्हाला वाटत असेल ते पुराण, पण माझं मन रमतं त्यात. मी कधी कोणाला सांगते का यात मन रमवू नका, त्यात मन रमवू नका, असंच वागा आणि तसंच वागा. मग आणि मुद्दा हा नाहीच आहे. काही गोष्टींमध्ये चेष्टा केलेली मला नाही खपत. सरे तुला नेमका राग कशाचा आलाय सांग. तुम्ही मदत करू शकत नसाल तर निदान खोडा तरी नका घालूत. या आम्ही काय खोडा घात. सरे कशात खोडा घालतोय आम्ही. माझ्या लग्नात. अगं सरे सरू आम्ही इथे लग्नात खोडा. ए हसू नका ना. आणि काय काय तू इतर वेळेस होला हो करतेस, आत्ताच बरी तुला उलट बोलायचं होतं सगळं. बरं बरी आठवण केली तुम्ही. वंच तुम्ही माझ्या इंग्रजीची मस्करी करता अँड यू थॉट आय नॉट नो. इंदू आत्ता नको ना हा विषय. आत्ता सरूची समजूत घालूया. खूप नाराज झाली ग ती. आपण खूप हसलो का ग तिला. हो खूप हसलो आपण. आपण त्याची माफी मागूया. आपण तिला सॉरी म्हणूया. मनाला खूप लावून घेतलंय तिने. चल चल चल. अरे छोटी आई, काही काम राहिलंय मी मदत करू. नाही ग झालं सगळं. एक मिनिट इकडे बघा. काय ग किती मस्त हेअरस्टाईल केली आहे. बरी दिसते ना. मस्त दिसताय. पण कशाबद्दल, काय विशेष आहे आज. विशेष काय नाही, सहज. सहजच. अगं हो. तुला एक गंमत सांगू जान्हवी. हे आता खूप दिवसांनी आलेत ना घरी, तर मला ना असं सगळं असं नवं नवं वाटतंय. नुकतंच नव्याने सगळं पुन्हा घडतंय असं. म्हणजे आमचं नातं सुद्धा ना त्यातही काहीतरी नवीन आहे. म्हणजे छान वाटतंय मला. सगळ्यात अचानक इंटरेस्ट निर्माण व्हायला लागलाय. असं वाटतंय की छान राहावं, छान दिसावं. खूप मस्त वाटतंय. जान्हवी श्री कौतुक करण्याच्या बाबतीत जरा कंजूष आहे का? हो म्हणजे सगळेच पुरुष असतात, पण हे नाही आहेत तसे. यांचं म्हणजे असं सगळं भरभरून, म्हणजे रागही आणि प्रेमही, आपुलकीही, कौतुकही. कधी तर चार चौघांमध्ये असं काहीतरी बोलून जातात ना, कसं तरीच वाटतं ग मला. लाज वाटतंय अगदी, पण मग खूप बरं वाटतं. इतक्या माणसांच्या गर्दीत दोन डोळे फक्त आपल्याला शोधत असतात, आपल्याशी बोलत असतात. आयुष्य खूप छान झालंय जान्हवी. अचानक नात्याची एक नवी ओळख, नवी हुरहुर, सगळं नवं नवं. जान्हवी आम्ही ना नव्याने प्रेमात पडलोय. इशारा जा. अहो हे सगळं आवरायचंय ना. मी आवरते. आले.
अगं तू मॅट्रिमोनियल साईट बघतेस? हळू बोल ना जरा, वेडपट दचकले ना मी. अगं पण का? का म्हणजे बघायची आहे मला. थांब जरा. जान्हवी, सगळं ठीक आहे ना ग? नाही ना ग, काहीच ठीक नाहीये, म्हणून तर तू थांब ना जरा. अगं पण आतापर्यंत सगळं छान होतं ना तुझ्यामध्ये आणि जीजूमध्ये. गीता मूर्ख, आता काय मी माझ्यासाठी मॅट्रिमोनियल साईट बघते असं वाटतंय तुला? मग कोणासाठी बघते? अगं मनीषसाठी बघतेय. आता माझ्या इतका जवळचा मित्र आहे तो, त्याच्या लग्नासाठी मला प्रयत्न करायला हवेत की नाही म्हणून बघतेय, बाकी काय नाही. हे गीता, तुला काय झालं चिडायला? काही नाही. मी तुला वेडपट म्हणाले म्हणून चिडली आहेस का? अगं तू सतत प्रश्न विचारत होतीस मला म्हणून मी म्हणाले, आणि म्हणून मी वैतागून तुला सांगितलं मी मनीष साईड. ओ अच्छा, ओके. हसू नकोस हा. अगं बावळट, मी मनीषसाठी नाही बघत आहे स्थळ, गंमत करत होते तुझी. खरंच? खरंच नाही, तुझी शपथ. आणि तशी पण मी या कारणासाठी चिडलेले नव्हते. गीता सांगून टाक. अगं त्यांनी मला काही सांगितलं तर मी तुला सांगेन ना, नुसतं SMS नी काय होणार आहे? ओके बरं. अगं तसं नाहीये, असंच आहे.